आता बातमी भाजपच्या कोट्यात नाही। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातल्या 4 उमेदवारांची यादी जाहीर केली। भाजपने दिग्गजांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी देत सोशल इंजिनिअरिंग साधलंय। आरपीआय प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना भाजपच्या कोट्यातूनच राज्यसभेची जागा मिळाली आहे। आठवलेंच्या रूपाने भाजपने बौद्ध तर राष्ट्रवादीकडनं भाजपने मध्ये आलेले मराठवाड्यातले हिंगोली जिल्ह्यातले भाजपचे नेते माजी आमदार रामराव वडकुतेंना उमेदवारी देत धनगर समाजाला नेतृत्व देण्यात आले। नागपूरच्या माजी महापौर माया येवनातेंच्या रूपाने आदिवासी समाजाला नेतृत्व देण्याची ही संधी भाजपने साधलेली आहे। तर विनोद तावडे हे मराठा चेहरा ठरले। खरं तर प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे, धैर्यशील पाटील राज्यसभेसाठी उत्सुक होते, पण भाजपने माया येवनाते आणि रामराव वडकुतेंना संधी दिल्यानं दिग्गज भाजप नेत्यांना आता बॅकसीट घ्यावी लागल्याचं बोललं जात आहे। तर राज्यसभेसाठी भाजपकडनं कुणाकुणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे ते बघूया। राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, त्यासोबतच मंत्री रामदास आठवले, नागपूरच्या माजी महापौर माया येवनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते या चौघांची नावं भाजपकडनं जाहीर झाली आहेत राज्यसभेकरता। तर भाजपकडनं उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे निर्णयानंतर बघूया। नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या अजेंड्याला मी सातत्यानं पाठिंबा दिलेला आहे। देशभर फिरून मी त्यांची भूमिका सातत्यानं लोकांसमोर मांडलेली आहे। त्यामुळे त्यांना माहिती होतं की मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। जर मला राज्यसभा मिळाली नसती तर कदाचित मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता, पण नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी आवश्यक आहे। मला तर रडू कोसळते, कारण एक कधीच विचार न केलेल्या माणसाला आज या ठिकाणी देशातल्या उच्च हाऊसमध्ये मला न मागता न कळवता अक्षरशः एक सरप्राईज भेट त्यांनी मला दिली। या पदाचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत करीन मी। माझ्या घरामध्ये मला खायापुरतं सगळं आहे, एकही या पदाचा 1 रुपया कमवण्यासाठी मी हे पद वापरणार नाही। आमच्या समाजातली महिला एक सर्वोच्च पदावर बसत आहे आणि याकरिता आम्ही सर्व खूप आनंदित होतो। परंतु आज तसंच महाराष्ट्रामध्ये एक इतकी मोठी जबाबदारी आज आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे एक राज्यसभेत मला पाठवून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।